मी आलो हो राजस्थानमध्ये पाली जिल्ह्यात पेरवा गावामध्ये आणि आता आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत तो बघा 450 वर्ष पुराणा झाड आहे हा तुम्ही बघू शकता। या झाडावर भरपूर कावडे मोर कबूतर येत असतात। ही बघा ही गाडी आहे, या गाडीने आम्ही विजिट करतो। आमचे परभणीचे मित्र बसलेले आहेत, संदीप भाऊ प्रॉपर महाराष्ट्रातून आलेले आहे राजस्थानमध्ये। हे बघा हे झाड किती मोठं आहे, पारंब्या आणि इथे खूप जुनी विहीर आहे। म्हणजे जवळपास यांनी असं ऐकलं, या गावातल्या लोकांनी सांगितलं की राजे महाराज काळामध्ये आम्ही 850 वर्षापूर्वी बनवलेली आहे विहीर। ही बघा ही विहीर क्लिअर दिसणार नाही पण ही विहीर एकदा आपण बघून त्याचं एकदम काम जोरदार पद्धतीने केलेलं आहे, म्हणजे बांधकाम वगैरे। एक मिनिट मी प्रयत्न करतो दाखवण्याचा। हे बघा कबूतर वगैरे आहे इथे विहिरीमध्ये, त्याच्या अंदर खूप खोल आहे, हे दिसणार सुद्धा नाही आपल्याला, एवढी त्यांनी म्हणजे या पद्धतीने बनवली आहे विहीर। क्लिअर दिसणारच नाही पण हे बघा कबूतर आहे खूप सारे, अशी खूप प्राचीन विहीर आणि इथे पूर्ण झाड आहे। हे बघा या झाडावर वटवागुर वगैरे आहे भरपूर सारे, चमकादड म्हणते त्याला आपण। किती मोठं झाड आहे आणि भरपूर लोक इथे पूजा करायला येतात। त्यांचा सण असतो या लोकांच्या पावसाळ्याच्या सुरुवातीला, तेव्हा झाडाला इथे पूजा करायला येतात। बघू शकता किती मोठ्या घनदाट पारंब्या आहे आणि याला लागूनच तलाव आहे। तलाव आता इथे तलाव खोलीकरणाचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि गावकऱ्यांनी इथलं गाड मोफत घेऊन जाण्याची संधी आहे, त्यामुळे खूप लोक इथलं गाड घेऊन जात आहे, कोणी टिप्पर आणत आहे JCBच्या माध्यमातून। हे बघा या प्रकारे इथे काम सुरू आहे। आणि या गावाला लागूनच बिलकुल इथे एक छोटीशी गोशाला आहे। इथे गावकऱ्याची लोक म्हणजे दिवसभर त्यांच्यावर जे काही उरलेलं राहते ते थोडं थोडं आणताना बंडीवर किंवा गाडीवर यांच्यासाठी आणतात। जे फिरस्ती असतात न पाळलेले जनावर त्यांच्यासाठी इथे चारा प्रत्येक जण टाकतात आणि पाण्याची सोयसुद्धा इथे केलेली आहे, बघू शकता तुम्ही। आणि या गावाला लागूनच मोठं पहाड आहे, पुरं दगडाने मंदिर सुद्धा आहे आणि इथे लेपर्ड सुद्धा राहतात, म्हणजे येतात त्या भागामध्ये। आणि पहाड खूप मोठा आहे, त्या साईडने या साईडने चारही बाजून लंबा आहे। लेपर्ड सुद्धा या गावात येतात। तुम्ही बघितलं असेल गाव, वडाचे झाड, प्राचीन विहीर आणि तलाव सुद्धा, आणि गुराढोरासाठी यांनी जे तयार केलेलं आहे चारा, छावणी म्हणतो आपण याला, हे चारी यासुद्धा तुम्ही इथं बघू शकता।